गुरुदेव डेअरी बोळ अनुभवाचे अधिक केले मग सांगितले. आपलं परभणी आणि हिंगोली जो ग्रुप आहे फार्मर्स, दूध उत्पादकारी, डॉक्टर लोक, तज्ज्ञ लोक असणार आहे हा ग्रुप आहे, चांगला ग्रुप आहे. त्याच्यामध्ये एक रोज एक विचार असतो, अतिशय मोलाचा विचार असतो. त्याच्यामध्ये कालच्या 2 दिवसामध्ये एक विचार मांडला गेला, गायीमध्ये अतिरिक्त मेद आणि त्याचे फायदे. अतिरिक्त मेद म्हणजे काय, तर गायीची असणारी चरबी किंवा तिची ताकद ती कशी. आता या गाई गाभणी आहे, ही गाय व्यायला झालेली आहे, आत्ता दाखवलेली. ही गाय व्यालेली आहे, ही गाय व्यालेली आहे, ही पण व्यालेली आहे. तर हा जो आहे तो अतिरिक्त मेद आहे, म्हणजे गाई हेल्दी आहेत, गाई तयार आहेत. कुठलीच गाय माझ्या गोठ्यामध्ये हलकी नाही आहे. सगळ्याकडं अतिरिक्त मेद आहे. म्हणजे काय अतिरिक्त मेद म्हणजे काय, की गाईचं तयारी पैलवान म्हणजे होतं आहे. काय त्यांनी सांगितलं आहे, स्पष्ट सांगितलं आहे की अतिरिक्त मेद कधी वापरायचं. तो गाय व्याली, प्रसूतीच्या काळा, गाय आजारी आहे, तिची प्रतिकारशक्ती, ह्या सगळ्या गोष्टी ती गाय कवर करते. काय कमी जास्त झालं तर ती ताकद इकडे कन्वर्ट केली जाते. म्हणून त्या गाईला हेल्दी पाहिजे, आणि अशा हेल्दी गाई आपल्याला साथ देतात. गाई हेल्दी पाहिजे, अतिरिक्त मेद पाहिजे. अतिरिक्त मेद बनवायचा कशानं, ट्रान्झिशन फूडनं अतिरिक्त मेद बनत नाही. होतं काय ट्रान्झिशन फूडनं, ट्रान्झिशन पुढे 3 पोटामध्ये पचलं जात नाही, 4थ्या पोटामध्ये पचलं जाते, आणि ते पचून ते डायरेक्ट इंजेक्शन डायरेक्ट दुधाकडे जाते, ते शरीराकडे जातच नाही.